नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात 444 पदांची जाहिरात मागील 2 दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली. परंतु त्याची विश्लेषण, परीक्षा पद्धती कशी असेल, तुमची सेंटर कुठं असतील, किती फी भरायची, कसा अर्ज दाखल करायचा, संपूर्ण जी काय जाहिरात होती ना ती आलेलीच नव्हती. ती आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण पीडीएफ जी आहे ती सगळे इंग्लिशमध्ये दिलेले आहे. पण काही असे विद्यार्थी मित्र असतात की ती थोडी जड जाते इंग्लिशमध्ये पूर्ण जाहिरात पाहायला, वाचायला, सगळ्या गोष्टी समजण्यासाठी. तर आता आपण काय केलंय, पूर्णपणे तुम्हाला मराठीमध्ये आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक लोकांसाठी 70% जागा त्यांनी शिल्लक ठेवलेल्या आहेत राखीव, आणि इतरांसाठी 30% जागा राखीव ठेवलेल्या आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मागील काही दिवसापूर्वी कामगार आयुक्तालयाची जाहिरात आली होती आणि त्या संदर्भात इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती 2 बॅच दिलेले आहेत. किती? 2 बॅच. कसल्या? तर बघा, 80 मार्काला तुम्हाला कायदे येणार आहेत, कामगार कायदे. तर त्याबद्दलची एक बॅच आहे आणि फाउंडेशन संपूर्ण सिलेबसवरती एक बॅच आहे. 3 फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे ती 999 रुपयाला आहे आणि दुसरी जी आहे कायद्याची ती 599 रुपयाला आहे. जास्त विश्लेषण करणार नाही. तुम्ही फक्त काय करा, तुम्हाला जर बॅच लावायची असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा, स्क्रीनशॉट घ्या आणि त्या नंबरवरती कॉल करा. 91 19 58 71 91 या नंबरवरती कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या. ठीक आहे, जास्त वेळ घालणार नाही. यामध्ये आपल्याला विश्लेषण करायचं आहे जाहिरातीचं. कोणती जाहिरात? सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची. आता बघा, सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली, एवढं तर समजत असेल, इंग्लिशमध्ये काय अडचण नाही, बँकेचं नावच आहे ती. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन त्यांनी जी डेट दिली ती डेट लक्षात ठेवा, 24/6. काय म्हटलंय? 24 जून ही तारीख लक्षात ठेवा. बघा, 24 जून ते 8 जुलै हे सगळ्यात महत्वाची तारीख. कारण काय होतं, पुढे मागे जर झालं तुमचं राहून गेलं, फॉर्म भरायचा आहे आणि डेट संपून गेली, तुमच्या लक्षात राहील नाही, तर ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेला तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. लक्षात ठेवा, ह्या 2 तारखा महत्वाच्या. आणि तुम्ही फॉर्म भरलाय पण फीस तुमची राहिली भरायची, ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 8च तारीख दिलेली आहे. त्यासाठी 1 दिवस सुद्धा वाढून दिलेला नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची. आता दुसरी गोष्ट, यामध्ये अजून एक डेट दिली. कोणती डेट दिली? की ज्यावेळेस तुमची परीक्षा घेणार आहेत ती परीक्षेच्या हॉल तिकीट जे आहे ते हॉल तिकीट 7 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला तुमच्या त्या खात्यामध्ये उपलब्ध करून दिले जातील. बघा, एक्झामिनेशन डेट जी आहे ती सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या अगोदर 7 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला कळवली जाणार आहे आणि हॉल तिकीट देखील तेव्हाच तुम्हाला उपलब्ध होतील, एक 4 दिवस अगोदर किंवा 7 दिवस अगोदर. लक्षात ठेवा, ह्या 3 तारखा सगळ्यात महत्वाच्या आहेत तुमच्यासाठी. जे अर्ज भरतील त्यांच्यासाठी हे डेट महत्वाची आहे की आपण अलर्ट राहिलं पाहिजे, जेणेकरून त्या वेबसाईटवरती आपल्याला हॉल तिकीट, एक्झाम डेट आणि हॉल तिकीट कधी येते, एक्झाम डेट कधी येते त्याकरता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जी जाहिरात आहे ती स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. उमेदवार हा सांगली जिल्ह्याचा रहिवासी असावा आणि रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे तुम्हाला आवश्यक असणार आहे. का रहिवासी असावं, का हे प्रमाणपत्र सादर करायचे? तर लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाचा 8/5/2026 चा एक जी आर आहे. त्या जी आर नुसार असं सांगितलं की 70% जागा ह्या ज्या त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात. म्हणून सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 70% जागा राखीव ठेवलेल्या आहेत. मग तुम्ही सांगली जिल्ह्याचं रहिवासी आहात का नाही हे कशावरून ओळखायचं? तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, तेव्हा तुमचे 70% मध्ये गणती होईल. पूर्ण महाराष्ट्रासाठी किती जागा राहतील? मग आता 100 मधून 70 गेल्यानंतर 30% जागा इतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जे उमेदवार अर्ज दाखल करतील त्यांच्यासाठी ह्या 30% जागा असणार आहेत, 70% सांगली जिल्ह्यासाठी असणार आहेत. हे तर स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे, तसं लक्षात ठेवा. आता इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी खुले आहेत, तथापि इतर जिल्ह्यातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त जागा सांगली जिल्ह्यातील रहिवाशांसाठी या ठिकाणी भरण्यात येतील, असं त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी काय स्थापना आहे ती 1927 मध्ये स्थापन झाली. सांगली जिल्हा परिषद, सांगली जिल्हा बँकेची स्थापना कधी झाली? 1927. लक्षात ठेवा. आणि तिचं कार्यक्षेत्र संपूर्ण सांगली जिल्ह्यात आहे. बँकेचे मुख्य कार्यालय पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्ग
कर्मवीर भाऊराव पाटील चौक सांगली येथे असून सांगली जिल्ह्यात तिच्या 226 शाखा आणि एक विस्तार काउंटर आहे. लक्षात ठेवा 226 शाखेसहित ही बँक या ठिकाणी संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये काम करते. लक्षात ठेवा लिपिक पदासाठी केवळ सांगली जिल्ह्यातील रहिवाशांकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहेत. अशी पण एक त्या ठिकाणी लाईन होती. ही मुद्दाम मी या ठिकाणी मी घेतलेली आहे. लक्षात ठेवा मुद्दाम घेतले. आता ते जाहिरातीमध्ये आहे बाबा म्हणून तो घेतले मी. पण वरती असं पण दिलंय 30% इतर जिल्ह्यातील 70% जागा यांच्यासाठी. काय आहे ते तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता. लिपिक रिक्त पदांची संख्या एकूण आहे 444. बघा जागा खूप मोठ्या आहेत. 444 लिपिक ज्या विद्यार्थ्यांचं आहे टायपिंग वगैरे झालेलं असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी टायपिंग तर नाही पण ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. तर या 444 विद्यार्थ्यांचं नशीब या ठिकाणी उजळणार आहे. त्यांच्या 444 कुटुंबांना या ठिकाणी आनंदाचं नोकरी लागल्यानंतर एकदम उत्स्फूर्तपणे तुमचं जीवन त्या ठिकाणी पुढे चालणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की 444 जागा ह्या काही कमी नाहीयेत. लक्षात ठेवा 444 लिपिकच्या जागा या ठिकाणी असणार आहेत. पात्रता दिली कोणत्याही शाखेतील पदवीधर असणारा आणि MSCIT किंवा समकक्ष संगणक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. याची सर्वांनी नोंद घ्यायची. कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणतेही शाखा असणारा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतोय. बघा आणि MSCIT म्हणजे संगणक ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ते प्रमाणपत्र तुम्हाला असणं आवश्यक आहे. MSCIT आहे त्यानंतर DOSCC आहे NEIL-IT मधला आहे. बघा नवी दिल्लीचे प्रमाणपत्र कोणतंही असू दे यापैकी तरी चालणार आहे. काय काळजी करू नका. संगणक IT शाखेतील पदवीधर आता ह्यामध्ये सूट कुणाला आहे ते पण लक्षात ठेवा. संगणक IT शाखेतील पदवीधर पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना ही अट लागू नाही. त्यांचं शिक्षणच जर 4 वर्ष त्यात झालं असेल तर ते 3 महिने 6 महिन्याच्या कोर्सची काय गरज असणार नाही. ठीक आहे. आता वयोमर्यादा लक्षात ठेवा. वयोमर्यादा गणनेची तारीख या ठिकाणी लक्षात ठेवा 20/6/2026. बघा 20 जून 2026 ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेपर्यंत तुमचं कमीत कमी वय 18 वर्ष असावं. जास्तीत जास्त वय 35 वर्ष असावं. उमेदवाराचा जन्म हा 21/6/1991 पूर्वी झालेला नसावा. म्हणजे 21/6/1991 नंतर असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतोय. लक्षात ठेवा. त्यानंतर वेतन किती मिळणार आहे तुम्हाला लक्षात ठेवा. परिवीक्षा कालावधी असणार आहे तुमचा 1 वर्षाचा. 1 वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा परिवीक्षा कालावधी आहे आणि परिवीक्षा कालावधीमध्ये तुम्हाला 22,000 रुपये वेतन या ठिकाणी भेटणार आहे. वर्षभर 22,000 तुम्हाला काम करायचे आणि त्यानंतर परीक्षा कालावधी तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर लिपिकाला बँकेच्या नियमित लिपिक पदावर नियुक्त केले जाईल आणि बँक लिपिकला वेतन श्रेणीनुसार वेतन दिले जाणार आहे. लक्षात ठेवा वेतन चांगलं भेटन काय काळजी करू नका. 12 महिन्याचा फक्त परीक्षा कालावधी असणार आहे. आता अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे त्याचं सविस्तर मार्गदर्शन त्यांनी त्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. ते सगळं जाहिरातीमधलं सविस्तर मार्गदर्शन मी तुम्हाला सांगत नाही फक्त टप्पे सांगतो. अर्ज नोंदणी करायचं आहे म्हणजे ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं बँक पेमेंट जे काय आहे शुल्क ते भरायचे आणि दस्तऐवज स्कॅन करून तुम्हाला ते अपलोड करायचे आहे. नॉर्मल आहे काही गडबड गोंधळ करू नका. मोबाईलवरती पण तुम्ही भरू शकता. बघा सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क जे आहे ते शुल्क 1,000 रुपये प्लस 180 रुपये म्हणजे 18% GST असं 1180 रुपये तुम्हाला या फॉर्म भरण्यासाठी हे शुल्क आकारलं गेलेलं आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे. लिपिक पदासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षा घेऊन केली जाणार आहे. कशी असणार आहे ऑनलाईन परीक्षा घेऊन तुमची निवड या ठिकाणी होईल. त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर मुलाखत होणार आहे. वैयक्तिक मुलाखतीच्या आधारावर म्हणजे ह्याचे मार्क आणि मुलाखतीचे मार्क हे पकडले जातील. बघा बरोबर तुमचे जे काय मार्क येतील त्या गुणवत्तेच्या आधारावरती तुमची निवड या ठिकाणी केली जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. लेखी चाचणी परीक्षेचा नमुना हा खाली प्रमाणे दिलाय म्हणजे आता कसं दिलाय ते आपण या ठिकाणी पुढे जाऊन बघूया. काय काळजी करू नका पुढे जाऊन या ठिकाणी बघा तुम्हाला लगेच दाखवतो. चला सिलेक्शन प्रोसेस लेखी परीक्षेचा नमुना काय दिलाय काय सिलेबस दिलाय हे पण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. फॉर पोस्ट ऑफ क्लर्क साठी हा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. सिलेक्शन कॅन्डिडेट विल बी द बेसिस ऑफ ऑनलाईन एक्झाम. ऑनलाईन एक्झाम होणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू त्या देखील नंतर होणार आहे. मग त्यामध्ये पॅटर्न जो आहे तो ऑनलाईन रिटर्न टेस्ट एक्झामिनेशन विल बी ॲज द अंडर नॉलेज ऑफ कॉर्पोरेशन सहकार्याचं तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती तुम्हाला
20 क्वेश्चन येतील 20 मार्कासाठी. एक क्वेश्चन 1 मार्काला आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. बघा, नॉलेज ऑफ बँकिंग, बँकिंग क्षेत्रातलं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्कासाठी विचारले जाणार आहेत. त्यानंतर जनरल नॉलेज जीके आहे, जीके दिलंय त्यामध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन 10 मार्कला विचारले जाणार आहेत. संपूर्ण जीके दिलंय, जनरल नॉलेज. बघा, त्यानंतर नॉलेज ऑफ अबाउट इंग्लिश लँग्वेज, इंग्लिशचे प्रश्न येतील 10 मार्कला 10 क्वेश्चन येणार आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बघा संगणक ज्ञान, बघा संगणक ज्ञान, त्यावरती तुम्हाला 10 प्रश्न येतील 10 मार्कला असणार आहेत. आणि त्यानंतर रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह आणि ऍप्टिट्यूड, बघा ऍप्टे आणि क्वांटिटेटिव्ह दिलंय. बघा हे लक्षात ठेवा, हे इंग्लिश रिझनिंग आणि ह्याचे बघा ऍप्टीचे पण तुम्हाला 10 क्वेश्चन 10 मार्काला येणार आहेत. त्यानंतर मराठी लँग्वेज, मराठी व्याकरण 10 क्वेश्चन 10 मार्काला. अशा पद्धतीने तुमचे एकूण टोटल मार्क होतात प्रश्न 90 मार्क, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. आणि यामध्ये जेवढे मार्क तेवढाच वेळ तुम्हाला या ठिकाणी त्या सेक्शनला दिलेला आहे. म्हणजे बघा, आता सहकारचे तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्काला, तर तुम्हाला 20 मिनिटं वेळ सोडवायला दिलेला आहे. त्यानंतर बँकिंगचे 20 प्रश्न 20 मार्काला 20 मिनिटं दिलेला आहे. जनरल नॉलेजचे 10 प्रश्न 10 मिनिटात सोडवायचे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजचे 10 प्रश्न 10 मिनिटात. त्यानंतर कॉम्प्युटर नॉलेज जे आहे ते 10 प्रश्न 10 मिनिटात. ऍप्टीला 10 क्वेश्चन 10 मिनिटात सोडवायचे आणि मराठीचे पण 10 क्वेश्चन 10 मिनिटात सोडवायचे. असे तुम्हाला 90 मिनिटं वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि ही लेखी परीक्षा तुमची अशा पद्धतीने पार पडेल. बघा, ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि ह्याचं स्वरूप जे आहे ते इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बघा, आता हे झालं तुमचं परीक्षा स्वरूप. आता आपण पुढे जाऊया. परीक्षेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं या ठिकाणी असणार आहे बाकीचं ते पण या ठिकाणी बघूया. वैयक्तिक मुलाखतीसाठी निवड तुमची होणार आहे. ज्यावेळेस तुमच्या परीक्षेत जे मार्क पडतील त्या गुणवत्तेच्या आधारावर तुमची मुलाखतीला निवड होईल. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट असा आहे, तुम्हाला मुलाखतीसाठी निवड होण्यासाठी किमान 50% लेखीला मार्क पडले पाहिजेत. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 45 मार्क पडणे आवश्यक आहे. 45 मार्क ज्यावेळेस तुम्हाला पडतील तेव्हा तुमचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार आहे. लेखीला 50% म्हणजेच 90 पैकी 45 मार्क पडले तर तुम्ही मुलाखतीला पात्र आहात. कटअप जो आहे तो कटअप गुणांचे निकष वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार हा बँकेने राखून ठेवलेला आहे. त्यामुळे आपला त्याच्यामध्ये काही संबंध नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, लेखी परीक्षेसाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. बघा, ऑनलाईन परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणदान असणार आहे, लक्षात ठेवा. आणि नकारात्मक गुणदान जे काय आहे ते 1/4 दिलेलं आहे. समजा 4 प्रश्न तुमचे चुकले, 4 प्रश्न चुकल्यानंतर तुमचा मिळालेल्या गुणामधून 1 मार्क तुमचा कमी केला जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. 1/4 जो आहे तो सिस्टीम, निगेटिव्ह सिस्टीम ही त्यांनी लेखी परीक्षेला दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्न सोडवत असताना जे उत्तर तुम्हाला कन्फर्म बरोबर वाटतं ते सोडवायचे. जर तुम्हाला उत्तर येत असेल, जर तुमचं ते चुकलं तर मिळालेल्या मार्कामधून तुमचा 0.25 गुण तुमचा कमी केला जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. एका मार्कासाठी 0.25 गुण तुमचं कमी होईल जर चुकला असेल तर. जर एखादा प्रश्न अनुत्तरित तुम्ही सोडवलाच नाही, तुम्हाला प्रश्नाचं उत्तरच येत नाही, तुम्हाला कन्फर्म माहित नाही, चुकण्यापेक्षा मार्क कमी होण्यापेक्षा तुम्ही तहाच राखीव सोडून दिला तहाच, तर त्यावरती काही परिणाम होणार नाहीत. ही एमपीएससी सारखी सिस्टीम त्यांनी या ठिकाणी राबवलेली आहे. आता परीक्षा केंद्र कुठं असणार आहे याची पण सर्वांनी नोंद घ्या. महाराष्ट्रात ऑनलाईन परीक्षा जी आहे, ऑनलाईन परीक्षा ही सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या 4च ठिकाणी होणार आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी, अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. सांगली डीसीसी बँक उमेदवाराला दुसरे कोणतेही केंद्र देण्याचा अधिकार ते स्वतःकडे राखून ठेवत आहेत. वैयक्तिक मुलाखत सांगली येथेच घेण्यात येणार आहे, याची पण सर्वांनी नोंद घ्यायची. परीक्षा पद्धत तुम्हाला सगळी समजून सांगितलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ही जी सांगली डीसीसी बँकेची जाहिरात आलेली आहे ती संपूर्ण या ठिकाणी मी तुम्हाला विश्लेषण करून सांगितले. महत्त्वाच्या जे काही घडामोडी या जाहिरातीमधल्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे करून दिलेल्या आहेत, याची सर्वांनी नोंद घ्या. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही त्याच्याबद्दल विचारा, आपण त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.